अशी टिप्स देतो मित्रांनो, तुमचे चॅनल ग्रो होणार आहे का नाही हे तुम्ही एका मिनिटामध्ये बघू शकतात. या युट्यूब वरले व्हिडिओ बघून डोकं फिरले. 15 जुलैला हे होणार, 15 जुलैला ते होणार, 15 जुलै 2025 ला हे युट्यूबचा अपडेट येणार, 15 जुलै रोजी हे युट्यूब चॅनल डिलीट होणार. म्हणजे याचा अर्थ युट्यूबला कंटेंट क्रिएटर किंवा क्रिएटर युट्यूबवर ठेवायचे नाहीत काय, किंवा युट्यूबवर सर्व क्रिएटर हाकलून द्यायचे आणि फक्त जे युट्यूब बद्दल गोल 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 फिरवतात त्याच लोकांना ठेवायचे. काही टेक संदर्भात किंवा युट्यूब संदर्भात माहिती देतात त्यांची व्हिडिओ बघतो मी. युट्यूबचं मोठं अपडेट, युट्यूबचं बिग अपडेट, 15 जुलै रोजी हे होणार, 15 जुलै रोजी ते होणार. त्यांच्या व्हिडिओचा SEO पाहिला तर त्यांच्या टायटलमध्येच हॅशटॅग लिहिलेली आणि स्वतःला युट्यूब क्रिएटर म्हणतात किंवा स्वतःला युट्यूबचे खूप मोठे तज्ज्ञ म्हणतात. जे बिगिनर क्रिएटर आहेत किंवा जे छोटे क्रिएटर आहेत त्यांना गोल 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 फिरवतात. Y2 स्टुडिओची ही सेटिंग केली तर तुमचे चॅनल ग्रो होणार, तुमच्या युट्यूब चॅनलची ही सेटिंग असली तर तुमचे चॅनल मोनेटाईज होणार. अरे सेटिंग मध्ये आहे काय असं, कोणती सेटिंग असती? मित्रांनो, तुम्हाला चॅनलची सेटिंग पाहिजे असेल ना तर हा माझा व्हिडिओ पहा. मी युट्यूब चॅनलची पूर्ण सेटिंग दिलेली आहे. आणि तुमच्या चॅनलची तुम्हाला कॅटेगरी माहित नसेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये तुमच्या चॅनलची कॅटेगरी तुम्हाला सांगून देईन. 2025 मध्ये मेन आहे काय आहे तर अबाउट सेक्शन आपलं कम्प्लीट पाहिजे. अबाउट सेक्शन जर आपलं कम्प्लीट नसेल तर आपले चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण होऊन बी 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्याचा वॉच टाइम जरी पूर्ण झालेला असेल किंवा तुमचं शॉर्ट व्हिडिओचं चॅनल असेल, लास्ट 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आलेले असतात आणि तुमचे चॅनल सेटअप केलेलं नसेल किंवा तुमच्या चॅनलचं अबाउट सेक्शन जर भरलेलं नसेल तर तुमचं चॅनल मोनेटाईज होणार नाही. मित्रांनो, युट्यूबवर मी सध्या बघतोय की इतकं गोल 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 फिरवतात, तुम्ही हे नाही केलं तर हे होणार. अरे घंटा काय नाही होणार. जे छोटे छोटे युट्यूबर आहेत ना त्यांना इतकं गोल गोल फिरवतात आणि त्यांना माहिती आहे की हे आपण असं केलं तर हे आपले व्हिडिओ बघणार. मित्रांनो, तुम्ही मी बऱ्याच क्रिएटरच्या कमेंट बॉक्समध्ये बघतो की माझं चॅनल चेक करा, माझं चॅनल चेक करा. चॅनल तुम्ही स्वतः चेक करू शकता मित्रांनो. आणि शेवटी मी आता जाता एक तुम्हाला अशी टिप्स देतो मित्रांनो, तुमचे चॅनल ग्रो होणार आहे का नाही हे तुम्ही एका मिनिटामध्ये बघू शकता. तुमचे चॅनल ग्रो होणार आहे का नाही हे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये एका मिनिटामध्ये बघू शकता. ते कसं करायचं मित्रांनो, YT स्टुडिओ मध्ये जायचं आणि तुम्हाला जे येणारे व्ह्यूज आहेत ते कोणत्या फीड मधून येतात. तुमचे व्हिडिओवर येणारे व्ह्यूज हे ब्राउझर फीड मधून जर असताल तर तुम्ही चॅनलवर त्या ग्रो होणार आहेत, तुमच्या चॅनलवर तुम्ही सक्सेस होणार. तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येणारे हे इंस्टाग्राम, फेसबुक, दुसरे अन्य प्लॅटफॉर्मवर असणार तर तुम्ही कधीही ग्रो होणार नाहीत. तर तुमच्या चॅनलवर किंवा तुमच्या व्हिडिओवर येणारे व्ह्यूज हे शॉर्ट फीड मधून जर असताल तर तुमचे चॅनल ग्रो होणार आहे आणि तुम्ही युट्यूबवर सक्सेस होणार आहेत. म्हणून म्हणतो मित्रांनो, 2025 मध्ये किंवा आता 15 जुलै 2025च्या नंतर तुम्हाला तुमचे चॅनल सेटअप करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या चॅनलची एक योग्य थीम बनवली पाहिजे, तुमच्या चॅनलचं एक बॅनर असलं पाहिजे. हे बघा जे माझं जे बॅनर दिसतंय नाही असं बॅनर असलं पाहिजे. तुमच्या चॅनलला एक प्रोफाईल फोटो असला पाहिजे, तुमच्या चॅनलचं डिस्क्रिप्शन भरलेलं असलं पाहिजे. तुमच्या चॅनलचं डिस्क्रिप्शन वेगळं आणि व्हिडिओचं डिस्क्रिप्शन वेगळं. तुमच्या चॅनलचे कीवर्ड टाकलेले पाहिजेत. कीवर्ड कुठं आपण क्रोम मध्ये जे YT स्टुडिओ ओपन करतो त्या तिथे चॅनलच्या तिथे बघा बेसिक इन्फो मध्ये, बेसिक इन्फोच्या नंतर आपण जी कंट्री आहे ती कंट्रीच्या खाली जे आपल्या चॅनलचे कीवर्ड असतात. कीवर्ड कसे लिहायचे असतात मित्रांनो, आपण आपल्या चॅनलचं 2 वेळेस नाव लिहायचं असते आणि आपण ज्या टॉपिकवर व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओचे अकॉर्डिंग आपण तिथे कीवर्ड टाकायचे असतात. ते कोणतेही चॅनल असो, टेकचा असो, टेक्नॉलॉजीचा असो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असो, कुकिंगचा असो, डान्सचा असो, एंटरटेनमेंटचा असो, कॉमेडीचा असो, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा असो, कोणत्याही प्रकारचे चॅनल असो, तुमच्या इथे कीवर्ड टाकायचे आहेत. आणि बाकीचे मी ॲडव्हान्स सेटिंग तर सांगितलेलीच आहे तुम्हाला. काय लिहायचं तिथे तुम्ही लहान मुलांना बघायचं असेल तेच करा, नसेल तर नो करा. खाली तुमच्या टायटलची लँग्वेज सिलेक्ट करा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही मराठी सिलेक्ट करा. हिंदी मधले हिंदी करते. आपली कंट्री इंडिया, इंडिया सिलेक्ट करायची. आपली लँग्वेज मराठी आहे, मराठी सिलेक्ट करायची. त्यानंतर काही जणांना आता डबिंग, ऑटो डबिंग म्हणून पण ऑप्शन आला असेल त्यालाही इनेबल करून टाका. कारण की यामुळे काय होणार आहे, तुमचे जर अन्य भाषेमध्ये व्ह्यूअर्स असतात तुमचे तर ते तुमचं व्हिडिओ डब करून ऐकू बी शकतात आणि बघू बी शकतात. म्हणून मित्रांनो म्हणतो ही एवढी सेटिंग सोपी असताना हे तुम्ही जे लोक तुम्हाला फिरवतात गोल 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 गोल, ही सेटिंग करा, ती सेटिंग करा, या गोष्टीच्या फंद्यात न पडता फक्त बेसिक या गोष्टी असतात त्या गोष्टीकडे काळजी द्यायची. मित्रांनो, जाता जाता मी इतकंच सांगेन तुम्हाला की तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या क्वांटिटीकडे लक्ष न देता व्हिडिओच्या क्वालिटीकडे लक्ष द्या. व्हिडिओची क्वालिटी म्हणजे व्हिडिओची क्लिअरिटी नाही, व्हिडिओची क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय, तुमचे सबस्क्रायबरनं तुमच्या व्हिडिओचा वेट करा
आणि तुमचा व्हिडिओ आल्या आल्या सबस्क्रायबरने तुमच्या व्हिडिओवर कमेंट किंवा व्ह्यूजचा भडीमार व्हावा, ही जर गोष्ट झाली किंवा अशा गोष्टी जर घडू लागल्या तर तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओवर सक्सेस होणार आहेत. जे म्हणतात ना, व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. मित्रांनो, डेली व्हिडिओ कोणाच्याने टाकणं शक्य नाही. जे डेली ब्लॉग टाकतात ते टाकू शकतात, कारण की त्यांना काय करायचं नाही, फक्त कॅमेरा ओपन करायचा आहे. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. मी चाललो काळ्या रानाने, मी पिळलो ढेकळाने. हे आपण टाकू शकतो. मला हेट कोणाबद्दल पसरायचं नाही, पण एक माझा सवय आहे मजाकमध्ये बोलण्याची. आणि मित्रांनो, तुम्ही कशाबद्दल माहिती देता किंवा कशाबद्दल शिकवत असताल तर यावर डेली व्हिडिओ टाकणं शक्य नाही. तुम्ही डेली व्हिडिओ 1 महिना, 2 महिने, 3 महिने टाकणार, त्यानंतर तुम्हाला युट्यूब डोईजड होणार आणि मग तुम्ही म्हणणार मी उगाच आलो युट्यूबवर मला रोजचा व्हिडिओ टाकावा लागते आणि मी खूप परेशान आहे. तुम्हाला डेली टॉपिक नाही सापडणार. म्हणून म्हणतो मित्रांनो, 1 ते 2 दिवस गॅप द्यायचा. त्यानंतर आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते, नवीन एनर्जी येते आणि आपला माइंड पण नवीन कल्पना, नवीन विचार डोक्यामध्ये घेऊन येतो आणि ती व्हिडिओमध्ये रिप्रेझेंट करतो. डेली व्हिडिओ टाकल्याने आपला दिमाग जास्त दिवस वर्क करू शकत नाही आणि आपण डेली व्हिडिओ टाकू शकत नाहीत. व्हिडिओच्या कन्सिस्टन्सीच्या नादामध्ये डेली व्हिडिओच्या नादी लागू नका. तुमच्या चॅनल होत असेल तर आठवड्यातून 4 टाका आणि जर शक्य होत नसेल तर कमीत कमी आठवड्यातून 2 तरी व्हिडिओ पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. यानंतर आपण सुरू करणार आहोत व्हिडिओ एडिटिंग. तुमच्या सर्व समस्या आपण मिटवून टाकणार आहेत. व्हिडिओच्या मागचं बॅकग्राऊंड कसं हटवायचं, बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं आणि एकदम HD सिनेमॅटिक लुकमध्ये आपला व्हिडिओ कसा एडिट करायचा, युट्यूबवर कसा पोस्ट करायचा, याचीच माहिती घेऊन येणार आहेत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.